तुमचा देखील ऊस बारीक राहतोय का, किंवा ऊसाची कांडी चांगल्या प्रकारे जाड होत नाहीये, बारीक पडतीये, सोबतच आपला ऊस हा थोडाफार प्रमाणामध्ये पिवळा पडतोय, तर चांगला ग्रेनरी राहण्यासाठी, ऊस पिकाची हाईट होण्यासाठी, ऊस पिकाची कांडी जी आहे जास्तीत जास्त जाड होण्यासाठी व ऊस पिकाचं वजन जास्तीत जास्त वाढण्यासाठी आपण नेमकी काय उपाययोजना केल्या पाहिजे. बरेच शेतकरी काय करत असतात, नवीन नवीन खताचा डोस टाकत असतात. पण बरेच शेतकरी मित्रांनो, दरवर्षी बघितलं जरा यावर्षी प्रमाण आपल्याला रासायनिक खताचे जे भाव आहे तर ते आपल्याला खूप महागडे झालेले बघायला मिळत आहे. पण मात्र आपल्याला नाविलाज असतो, आपण टाकतच असतो. पण मात्र जर कधी आपल्याला असा काही घरगुती उपाय जर मिळाला जे की अगदी 100 ते 200 रुपयामध्ये तयार होत असतो, आणि ते देखील 200 लिटर, याचा वापर जर कधी केला आपण, तर आपल्या पिकामध्ये आपल्याला लाखो रुपयाचा फायदा दरवर्षी होऊ शकतो. त्यामुळे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे देत असतं. त्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण शेवटला एक अशी एक चूक सांगणार आहे, ज्यामुळे काय होत असतं, 90% शेतकरी ही चूक करतच असतात, त्यामुळे त्यांना काही पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, याविषयी जर बोलायचं म्हटलं, जे की म्हणजे जीवामृताचा जर कधी आपण जर तयार केला, तर अगदी म्हणजे 100-200 रुपयामध्ये 200 लिटर तयार होत असतात, आणि याचा वापर आपण वारंवार करू शकतात. जसं की शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला लागणार आहे जे की म्हणजे सर्वप्रथम आपल्याला एक 200 लिटरचा ड्रम पाहिजे असतो. ड्रम मध्ये आपल्याला कमीत कमी 180 लिटर पर्यंत आपल्याला पाणी ड्रम मध्ये भरून घ्यायचंय. आणि त्यासोबतच आपल्याला एक साधी सिंपल गोष्ट म्हणजे जी काय म्हणजे आपल्या एक साडीचा बोध असतो, साडीचा बोध आपल्याला डबल टिबल शिवून घ्यायचा आहे, जे की आपल्या पिकामध्ये जे काही आपण ड्रिप वगैरे टाकलेलं असतं त्यामुळे ड्रिपला जे चॉकअप होणार नाही. त्यामुळे आपल्याला त्या साडीच्या बोधामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये शेण, देशी गाईचं शेण, सर्वात महत्वाचं म्हणजे देशी गाईचं शेण, जे की आपल्याला 10 किलो पाहिजे असतं. 10 किलो शेणात आपल्याला त्यामध्ये टाकायचंय, ज्यामुळे काय होईल, आपल्याला फक्त त्यातलं पाणी निघून जाईल, आणि जे काही घाण असते तर ती त्याच्यामधूनच फिल्टर होऊन आपल्याला बाहेर येऊ शकते. त्यामुळे त्याचं एक गठुडं बांधून ठेवू शकता, किंवा टाकीमध्ये आपण त्याच पद्धतीने सोय करू शकतात. तर त्यामध्ये आपल्याला 10 किलो आपलं देशी गाईचं शेण टाकायचंय. त्यासोबतच आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गाईचं चालेल, पण देशी गाईचं शेण आपल्याला गोमूत्र इथं 10 लिटर लागणार आहे. आणि त्यासोबतच आपल्या पिकामध्ये जे काही बॅक्टेरिया तयार होणार आहे, जे काही या स्लरीमध्ये बॅक्टेरिया तयार होणार आहे, व सोबतच आपल्या पिकामध्ये जे काही मित्र बुरशी असतात त्यांना खाद्य म्हणून याचं काम करत असतं. त्यासाठी आपल्याला आपल्या पिकामध्ये याच्यामध्ये स्लरीमध्ये आपल्याला 2 किलो पर्यंत हरभऱ्याचं पीठ इथं वापर करायचं आहे. हरभऱ्याचं पीठ झालं, त्यासोबतच आपल्याला जिथं आपण फवारणी वगैरे करत नाही, त्यासोबत आपल्या खताचा डोस देखील गेला नाही, अशा ठिकाणची जी की आपल्याला उंबराच्या झाडाखालची 1 ते 2 किलो पर्यंत आपल्याला, किंवा बंधाऱ्यावरची जरी घेतली तरी काही हरकत नाही, बंधाऱ्यावर देखील आपण खत वगैरे औषधी वगैरे मारत नसतो. तर अशा ठिकाणी आपल्याला 2 किलो माती घ्यायची आहे, त्या स्लरीमध्ये आपल्याला एकत्र करून, आणि सोबतच आपल्याला शेवटचं महत्वाचं जे की म्हणजे आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे मुळे चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी, ऊस पिकाची ग्रेनरी चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय काळा गुळ किंवा साधा गुळ जरी असला तरी चालेल, आपल्याला 2 ते 3 किलो पर्यंत आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे. आणि याला जे आपण 180 लिटर पाणी घेतलंय त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचंय, आणि दिवसातून कमीत कमी 3 वेळेस 2 ते 3 वेळेस आपल्याला घड्याच्या काट्याच्या दिशेनं फिरवून घ्यायचा आहे. याचा वापर आपण जर कधी एका सावलीच्या ठिकाणी जर ठेवला, आणि 48 तासानंतर किंवा 4 ते 5 दिवसानंतर जर कधी आपण याचा वापर केला, शेतकरी मित्रांनो, आपल्याला असंख्य असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळू शकतात, ज्यामुळे आपले लाखो रुपये चा फायदा आपल्याला बघायला मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण मिरची पीक, टमाटो पीक, अन्य अद्रक पीक, सगळ्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतात. आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट ह्याचा भेटत असतो, आणि याचा हे रियुजेबल आहे, म्हणजे आपण याचा वापर परत परत देखील करू शकतो. जसं की एकदा स्लरी तयार केल्याच्या नंतर आपल्याला एका याच्यातून अर्धा, जे की म्हणजे 20 ते 25 लिटर पर्यंत आपल्याला त्यातून काढायचं, आणि 25 लिटर पाणी त्याला टाकून द्यायचे. परत आपल्याला तेच फॉलो करायचंय, जे की 25 लिटर पाणी काढले ते आपल्याला ड्रिपद्वारे आपल्या पिकामध्ये सोडून द्यायचं आहे. त्यासोबतच जे आपल्याला आहे ते आपण परत त्याचा 15 दिवसानं परत त्याचा वापर करू शकतात. त्यामुळे याचं जे आहे तर हे जेवढं दिवस राहिलं तेवढं ते जास्त भारी बनत असतं. त्यासोबत शेतकरी मित्रांनो, याचा कसलाही साईड इफेक्ट आपल्या पिकावर होत नाही. त्यामुळे योग्य ते प्रमाणामध्ये आपण याला सोडलं
तर जबरदस्त रिझल्ट आपल्याला नक्की मिळू शकतो. बाकी बरेच शेतकरी या जीवामृताचा वापर करत असतात. बाकी ज्यांना वापर केला असेल त्या कमेंटमध्ये मात्र नक्की कळवा. आणि शेती संबंधित अशी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करू शकता. त्यासोबतच चला तर मग भेटूया अशी नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.